नमस्कार मित्रांनो, आज घेऊन आले आहोत एक नवीन गोष्ट ज्याचे नाव आहे भित्रा दगड. बघा कशी आहे गोष्ट, ऐकून कसं वाटतंय ते पण सांगा. एका गावात एक मूर्तिकार राहत होता ज्याचे नाव होतं मदन. तो मूर्तिकार खूप छान कलाकार देखील होता. तो छान छान आणि सुंदर सुंदर अशा मूर्ती बनवायचा. पण त्याच्या मूर्तींना चांगला ग्राहक काही मिळत नव्हता. तो रोज सकाळी जंगलात जायचा आणि मूर्ती करण्यासाठी चांगले चांगले दगड घेऊन यायचा. मग दुपारपासून रात्रीपर्यंत तो मूर्ती बनवायचंच काम करायचा. असाच एक दिवस तो काम करत असताना गावातली काही माणसं त्याच्याकडे आली. त्यात सरपंच देखील होते. सरपंच मदनला म्हणाले, "अरे मदन, बाबा, काम तुझं कसं चाललंय?" मदन म्हणाला, "माझं ठीक चाललंय." सरपंच म्हणाले, "आपण गावाबाहेर एक मंदिर बांधलेलं आहे. त्या मंदिरासाठी गणपतीची एक चांगली मूर्ती मिळत नाही." मदन, "मी काय म्हणतो, तूच का नाही बनवत एक चांगली मूर्ती मंदिरासाठी?" आता मदन फार खुश झाला आणि मूर्ती बनवण्यासाठी त्याने होकार दिला. कारण मदनला काम पण मिळालं होतं आणि त्याला गिराईक पण मिळालं होतं. आता गणपतीची मूर्ती करण्यासाठी त्याला एका चांगल्या दगडाची गरज होती. त्याच्या घरात काही दगड होते, पण त्याने विचार केला की गणपतीची मूर्ती करायला आपण याच्यापेक्षाही चांगला दगड शोधूया. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर लवकर उठून मदन जंगलात गेला. खूप शोधाशोध केली. त्यानंतर त्याला एक चांगला दगड दिसला. त्याने तो दगड नीट बघितला आणि उचलून आपल्या घरी घेऊन आला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्याने मूर्ती बनवायच्या कामाला देखील सुरुवात केली आणि त्यावर हातोडा घेऊन तो दगड फोडणार तेवढ्यात दगडाच्या आतून आवाज आला, "नको मारू मला, नको मारू, माझ्या शरीराचे असे तुकडे नको करूस. मला त्याच्यामुळे खूप दुखेल रे." पण मदन त्या दगडाला म्हणाला, "अरे बाबा, मला तुझ्यावर हातोडा चालवावाच लागणार. तुझ्यावर जर हा हातोडा नाही चालवला तर गणपतीची मूर्ती कशी तयार होईल?" तो दगड मदनला म्हणाला, "अरे बाबा, तुझ्या घरात बाकीचे दगड आहेत ना, त्यांना घे आणि त्यांची मूर्ती कर. पण मला सोड, तुझे खूप उपकार होतील." आणि म्हणून त्याने तो दगड उचलला आणि एका कोपऱ्यात जाऊन ठेवला. आता परत जंगलात जाऊन नवीन दगड शोधण्यात खूप वेळ जाणार होता. म्हणून मदनने ठरवले की घरात असलेल्या दगडांपैकी एक मोठा दगड निवडून त्याच्यापासून मूर्ती बनवायचं. आणि त्याने त्याचे मूर्ती बनवायचे काम देखील सुरू केले. त्या दगडापासून गणपतीची एक सुंदर मूर्ती मदनने घडवली. काही दिवसांनी ती मूर्ती मंदिरात नेण्यासाठी गावातली लोक मदनच्या घरी आली. त्यातले जे सरपंच होते ते रतनला म्हणाले, "मूर्ती तयार करण्यासाठी मंदिरासाठी तू ही मूर्ती तयार केलेली आहे मदन. ही मूर्ती फार सुंदर आहे आणि देवाचं काम म्हटल्यावर तू ही मूर्ती फार लवकर तयार करून दिलीस." गणपतीची मूर्ती गावातल्या लोकांना आणि सरपंचांना देखील खूप आवडली. सर्वांनी त्या मूर्तीचे कौतुक केले. असे करता करताच तेवढ्यात एका गावकऱ्याची नजर त्या कोपऱ्यात ठेवलेल्या दगडाकडे गेली आणि तो सरपंचांना म्हणाला, "सरपंच साहेब, तुम्हाला तर आठवत असेल ना, आपल्याला मंदिराच्या उंबऱ्यासाठी एक दगड हवाय. तो दगड मला चांगला वाटतोय. हा, तू म्हणतो ते बरोबर. मूर्ती बरोबर आपण हा दगड देखील घेऊन जाऊ. उंबऱ्यासाठी एकदम बरोबर आहे." मग ती गणपतीची सुंदर मूर्ती आणि तो दगड घेऊन वाजत गाजत सर्व गावकरी मंदिरात आले व ती मूर्ती त्यांनी मंदिरात ठेवली आणि तो दगड उंबरा म्हणून मंदिराच्या दारात लावला. दुसऱ्या दिवसापासून गावातली सगळी लोक ती सुंदर मूर्ती बघायला आणि तिचं दर्शन घ्यायला मंदिरात येऊ लागले. आता व्हायचं काय, मंदिरात जाताना त्या दगडावर पाय दिला जायचा. उंबरा म्हणून लावलेल्या त्या दगडावर पाय ठेवून मंदिरात जायचे आणि त्या मूर्तीचं दर्शन घ्यायचे. पण गणपतीची मूर्ती बनलेल्या त्या दगडाला त्या चंदनाचा लेप लावला जायचा, फुलं वाहिली जायची आणि दुसरीकडे
उमरा म्हणून लावलेल्या त्या दगडाच्या नशिबात होती फक्त लोकांच्या पायाला लागलेली धूळ. तो दगड म्हणायचा, अरे माझ्या अंगावर पाय देऊ नका, मला खूप दुखतंय रे, तुमच्या पायाच्या धुळीमुळे मी घाणेरडा होत चाललोय रे. पण भक्तांना त्याचा आवाज कसा बरं येणार? त्यामुळे ते तर त्या उमऱ्यावर पाय ठेवूनच मंदिरात जात असत. ज्या दगडापासून मूर्ती झाली होती तो दगड मात्र खूप खुश होता. पण जो दगड उमरा म्हणून लावला होता तो मात्र बिचारा दुःखी होता. एक दिवस मूर्ती त्या दगडाला म्हणाली, अरे मी खूप दिवसापासून पाहतोय, तू एवढा दुःखी का बरं आहेस? अरे तू तर बघतोय ना, हे सगळं जो कोणी तुझ्या दर्शनाला येतो तो माझ्यावर पाय ठेवून मग पुढे जातो. मला वेदना होतात रे. लोक तुला प्रसाद देतात, चंदनाचा लेप लावतात. थोडक्यात काय, तू खातोस प्रसाद आणि मी खातोय धूळ, असा तो दगड मूर्तीला म्हणाला. पण या सगळ्याला तूच जबाबदार आहेस. कारण जेव्हा त्या मूर्तिकारांनी तुझ्यापासून मूर्ती बनवायचं ठरवलं होतं तेव्हा हातोड्यांच्या वारांपासून वाचण्यासाठी तूच त्याला थांबवलं आणि म्हणून मूर्ती त्याने माझ्यापासून बनवली, असं मूर्ती बनलेला दगड त्या दगडाला म्हणाला. आणि म्हणून तो झाला देव आणि हा झालाय दगड. या उमरा म्हणून लावलेल्या दगडाला आपली चूक कळली आणि त्याने मनापासून देवाकडे क्षमा देखील मागितली. आता जेव्हा एखादा भक्त त्या उमऱ्यावर पाय ठेवून देवळात जायचा तेव्हा दगड म्हणायचा, जय श्रीराम जय श्रीराम. या दगडाच्या तोंडातून कित्येक हजार वेळा देवाचं नाव घेतलं गेलं. या गोष्टीमुळे देव सुद्धा त्यांच्यावर खुश झाला. त्याने एका साधूला त्या गावात पाठवलं. त्या साधूनही सगळ्या गावकऱ्यांना मंदिरात गोळा केलं आणि तो साधू म्हणाला, बरेच दिवस मी पाहतोय तुम्ही देवाचं दर्शन करायला मंदिरात तर जातात, पण तुमची दर्शन करण्याची पद्धत चुकीची आहे. मंदिरात जाण्याआधी तुम्हाला या दगडाचे दर्शन घ्यावे लागेल, ज्यावर तुम्ही पाय ठेवून मंदिरात जाऊ शकता. कारण ही पायरी नसती तर तुम्ही मंदिरात जाऊच शकला नसतात. आणि तेव्हापासून गावातले सगळे लोक मंदिरात जायच्या आधी उमऱ्याला वाकून नमस्कार करू लागले. आता त्या दगडाचं नशीब उघडलं. सर्वजण त्या दगडाला नमस्कार करू लागले. आता मूर्ती झालेला दगड त्या दगडाला म्हणाला, आता कळलं का तुला सगळं मिळालं? तेव्हा दगड म्हणाला, मला माझी चूक कळली, मी यापुढे आयुष्यात कष्टांपासून कधीही लांब पडणार नाही. आता बघा मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय समजले, काय शिकलो आपण? या गोष्टीतून आपल्याला हेच शिकायला मिळालं की परिस्थितीचे घाव सोसल्याशिवाय आपल्या आयुष्यात चांगलं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच आपण आयुष्यात कष्ट करणं टाळता कामा नये, कारण कष्टाची भाकरी नेहमी रुचकरच असते. धन्यवाद मित्रांनो. अशाच चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.